श्री स्वामी समर्थ. आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आजचा दिवस सर्वांना शुभ जावा. कारण जसं आपण पाहतो, महाकुंभ मेळावा चालू आहे. त्या महाकुंभ मेळाव्यात जसा त्रिनद्यांचा संगम झाला आहे, तसाच आज उपवासाचा संगम होणार आहे. सोमवारचा उपवास, सोमप्रदोष व्रत, शिवरात्रीचा उपवास म्हणजे चतुर्दशीचा उपवास, असा संगम असलेला आजचा दिवस. या दिवशी आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असणाऱ्या पौष मासातील या प्रदोष व्रताला विशेष महत्त्व आहे. या प्रदोष व्रताला विशेष महत्त्व का आहे? कारण यंदा सोमप्रदोष व्रत केल्याने मिळणार 3 व्रतांचा लाभ. बेनिफिट्स ऑफ सोमप्रदोष व्रत. या सोमप्रदोष व्रताचे फायदे आपल्याला खूप मिळणार आहेत. सोमप्रदोष व्रत केल्याने आपल्या घरातील लहान मुलांना येणाऱ्या अडचणींवर मात करता येते. त्याचबरोबर हे प्रदोष व्रत केल्याने आपल्या घरातील मुलांवर येणाऱ्या अडचणी कमी होतात. सोमप्रदोष व्रत करणाऱ्यांना एकाच वेळी 2 उपवासाचा लाभ मिळणार आहे. त्रयोदशीनंतर चतुर्दशी तिथी 27 जानेवारी रोजी रात्री 8:30 वाजता सुरू होणार आहे. त्यामुळे या दिवशी उपवास करावा. चतुर्दशीचा उपवासाचाही लाभ मिळेल. कारण त्रयोदशीनंतर जेव्हा चतुर्दशी मध्यरात्री येते, तेव्हा या दिवशी शिवरात्रीचे व्रत केल्याचा लाभ होतो. यंदा तसाच योग जुळून येत आहे. त्यामुळे शिवरात्री व्रताचा लाभ सुद्धा ह्या एका उपवासामुळे तुम्हाला नक्कीच मिळेल. हा योग महाशिवरात्री इतकाच महत्त्वाचा मानला जातो. परंतु जे केवळ चतुर्दशीचे व्रत करतात त्यांनी 28 जानेवारीचा उपवास करावा. कारण या दिवशी चतुर्दशी तिथी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत असते. ही चतुर्दशी नरक निवारण चतुर्दशी अर्थात मोक्षदायिनी चतुर्दशी म्हणूनही ओळखली जाते. या प्रदोष व्रताचा लाभ सोमप्रदोष व्रत केल्याने शिवशंकरांची कृपा होऊन सांसारिक त्रासातून सुटका होते. कुंडली दोषाचे निवारण होते. वास्तुदोष दूर होतात. तसेच हितशत्रूंचा बिमोड होऊन आपल्या यशाचा मार्ग निष्कंटक होतो. त्यासाठी महादेवाची उपासना करावी. जर तुम्हाला वारंवार येत असलेल्या अडचणीवर उपाय हवा असेल तर आजचा हा सोमप्रदोष व्रत नक्की करावा. महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक पूर्ण दिवस चालू ठेवल्याने सुद्धा तुमच्या जीवनातील अडचणी दूर होतील. कारण सोमप्रदोष व्रत आणि शिवरात्री या दोन्ही उपवास आज तुमच्याकडून घडणार आहेत. सोमप्रदोष व्रताचा शुभ मुहूर्त. प्रदोष काळासाठी गोरुज मुहूर्त अर्थात गायींचा गोठ्यात परतण्याचा मुहूर्त गृहीत धरला जातो. हा मुहूर्त आहे 6 ते 7 या दरम्यानचा. ही वेळ साधारणतः सूर्यास्तानंतर असते. सूर्यास्तापासून पुढील तासभर व्रताचरण करून आणि नंतर उपवास सोडून हे व्रत पूर्ण केले जाते. या प्रदोष व्रताची पूजा जर तुम्हाला मांडायची असेल तर ती संध्याकाळी 5 वाजता मांडून ठेवून 6 वाजता तुम्ही पूजा करावी. म्हणजे बरोबर प्रदोष काळात आपली सेवा होते. सोमप्रदोष व्रत उपासना पद्धत. ब्रह्ममुहूर्तावर स्नान करावे. त्यानंतर भगवान भोलेनाथांचे ध्यान करावे. तुम्हाला जो मंत्र म्हणता येईल तो तुम्ही म्हणू शकता. प्रदोष व्रताचा संकल्प करावा. उजव्या हातामध्ये थोडेसे अखंड तांदूळ, फूल, त्याच्यानंतर हळदी, कुंकू आणि पाणी हे सगळं घेऊन तुमच्या मनातील इच्छा बोलून ताम्हणामध्ये सोडून द्यायचं. त्यानंतर एक पळी पाणी हातावर सोडून हात पुसून हात जोडून पुढील संकल्प
तुमच्या मनातील इच्छा बोलून झाल्यानंतर पुढील कृती करावी. मंदिरात अथवा घराच्या देवाऱ्यांची स्वच्छता करावी. महादेवाला पंचामृत अथवा दूध पाण्याचा अभिषेक घालावा. शक्यतो पाण्याचा अभिषेक करावा. त्यानंतर भस्मलेपन करावे. बेलपत्र आणि पांढरे फूल व्हावे. बेलपत्र हे नेहमी पालते व्हावे. धूप दीप लावून महादेवांची उपासना म्हणून शिवस्तुती अथवा शिवमंत्रांचा जप करावा. त्याचबरोबर 108 शिवशंकर नामावली वाचावी. शंकराची आरती करून व्रतार्चन पूर्ण करावे. आपल्या अडीअडचणी देवाला सांगून हातातून कळत नकळत घडलेल्या पापांची क्षमा मागावी आणि सेवा रुजू करावी. मनापासून केलेल्या प्रत्येक सेवेला भोलेनाथ नक्कीच प्रसन्न होतात. ओम नमः शिवाय. ओम शिवाय नमः. सोमप्रदोष व्रताची पूजा झाल्यानंतर ठीक रात्री 12 वाजता तुम्हाला भगवान शंकराच्या उपासनेची सुरुवात करायची आहे. भगवान शिवांच्या उपासनेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस हा म्हणजे शिवरात्रीचा. शिवरात्री म्हणजे भगवान शिवांची रात्र आणि ती सर्वात पवित्र आणि शक्तिशाली रात्र मानली जाते. शिवरात्रीच्या रात्री दैवी ऊर्जा खूप जास्त असते आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात जेव्हा ते संपूर्ण रात्रभर भगवान शंकरांची पूजा करतात आणि परमेश्वराचा आशीर्वाद घेऊन आपल्या इच्छा प्रकट करतात. या शुभ दिवशी भगवान शिवाला उपवास करणे आणि अर्पण करणे हे मुख्य विधी आहेत आणि असे मानले जाते की ते भक्तांचे शरीर, मन आणि आत्मा शुद्ध करते. लोकांना सर्व प्रकारच्या दुःखापासून मुक्ती मिळते. भगवान शिव भक्तांना इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी आशीर्वाद देतात. भगवान शिवांची 108 नामावली वाचण्यास सुरुवात करावी व एक बेलपत्र हातात धरून तुम्ही 108 नावं घेतल्यानंतर ते बेलपत्र उलटे पिंडीवरती व्हावे. भक्त या पवित्र वस्तू भगवान शिवांना आज अर्पण करू शकतात. दूध, दही, मध, तूप, साखर, फुले, बेलपत्र, धतुरा, भांग, मिठाई, गंगाजल. धतुऱ्याचे फूल हे घरातील पिंडीवर वाहू नये, ते मंदिरातील पिंडीवर व्हावे. उसाचा रस, जेनू म्हणजे जानवे हे महिलांनी शंकरांना वाहू नये. तुमच्या घरातील तुमच्या लहान मुलाला किंवा इतर तुमच्या फॅमिली मेंबर्सला तुम्ही हे जानवे अर्पण करण्यास सांगावे. अक्षता, अखंड अक्षता, फळे, कापसाची वेणी, दिवा आणि अगरबत्ती यापैकी जे तुम्हाला भेटेल त्या वस्तू तुम्ही भगवान शिवांना अर्पण करायच्या आहेत. या शिवरात्रीचा पूजाविधी भक्तांनी आधी शिवशंकराच्या पिंडीला तांबणामध्ये ठेवून जलाभिषेक करावा. त्यानंतर पंचामृताने उसाच्या रसाने अभिषेक करावा. उसाच्या रसाने अभिषेक केल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये जे आजारपण आहेत ते पूर्णपणे दूर होतात. शिवलिंगाला गंगाजल अर्पण केले पाहिजे, कारण ते शिवलिंगाला अर्पण केले जाणारे एक महत्त्वाचे पवित्र असे जल आहे. 1, 3, 5, 7 किंवा 11 अशा विषम संख्येमध्ये बेलपत्रे घेऊन ते पिंडीवरती व्हावे. भांग, धतुरा अर्पण करा आणि नंतर भक्तांनी फळे, अक्षत, जेनू म्हणजे जानवे, स्त्रियांनी महादेवाला जानवे देऊ नये. शेवटी लोकांनी शिवलिंगाची आरती करून देशी तुपाचा दिवा लावून व अगरबत्ती लावून देवाची मनोभावे प्रार्थना करावी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.